मी स्वामी समर्थ. कशात तुम्ही आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा बरेचदा काय करतो आपण, खूप काही प्रयत्न करतो, खूप 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 काही प्रयत्न करतो, पण आपले प्रश्न काही केल्या मार्गी लागत नाही. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? आपण सगळे स्वामी भक्त आहोत, सगळ्यांना माहित आहे स्वामीवर आपला खूप विश्वास आहे. जसे आपले घरामध्ये आई वडील असते तशाच प्रकारे आपले स्वामी आपल्याकरिता आहे. आई वडिलांसारखेच आपले स्वामी आहे आणि स्वामींनाच आपण स्वामी आई सुद्धा म्हणतो. मग आपण काय करायला पाहिजे? अशा वेळेला केंद्रामध्ये जायला पाहिजे. बरेचदा काय करतो आपण, केंद्रामध्ये जातच नाही. मग केंद्रामध्ये का नाही जात? केंद्रामध्ये जायचं आहे आणि गेल्याच्या नंतर सगळे काही मनामध्ये जितके काही तुमचे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न स्वामींना सांगायचे आहे. स्वामींना सांगितल्याच्या नंतर स्वामी महाराज नक्की तुमचे प्रश्न मार्गी लावतील. मग आपण काय करायचं? स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर आपले प्रश्न कशाने मार्गी लागतील? मग आपल्याला काय करावं लागेल? मग आपण गेल्याच्या नंतर पहिले श्रीफळ आपल्यासोबत घेऊन जायचं. श्रीफळ न्यायचं, 2 पानं न्यायचे, 1 सुपारी न्यायची, पैसे न्यायचे. यथाशक्ती तुम्हाला जितके काही पैसे तुमच्या यथाशक्ती द्यायचे, 10 रुपये द्या, 1 रुपया द्या, 5 रुपये द्या, जे काही ठेवायचे असेल ते ठेवायचे आहे तुम्हाला. विळा त्याच्यावरती, नारळावरती, आणि शेंडी ही महाराजांकडे ठेवायची, हातामध्ये घ्यायचे. हातामध्ये घेतल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जीवनामध्ये ज्या काही प्रश्न असेल ते सगळे प्रश्न, लग्नाचा असो नोकरीचा सगळे प्रश्न हे महाराजांना सांगायचे. आणि सांगितल्याच्या नंतर ते श्रीफळ महाराजांच्या चरणी अर्पण करून द्यायचं. कारण माहिती आहे का, जेव्हा आपण महाराजांना सगळे प्रश्न सांगतो आणि महाराजांच्या जेव्हा आपण सेवेकरी होतो आणि महाराजांना जेव्हा आपण शरण जातो त्यावेळेला कुणाच्याही पायाला हात लावायची आपल्याला गरज पडत नाही. इतकी स्वामींमध्ये इतकी शक्ती आहे आणि इतके स्वामी महाराज आपल्या भक्तांना जवळ घेते आणि ते नेहमी भक्तांच्या पाठीशी राहते. म्हणूनच ते म्हणतात मैं गया नाही जिंदा हो. मग आपल्याला काय करायचं आहे? स्वामींना शरण जायचं आहे. म्हणजे तुमच्याजवळ दुःख चिंता हे सगळे तुम्ही स्वामींना अर्पण केलेली असेल. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा. श्री स्वामी समर्थ.